ओके, चेक 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 चेक. हॅलो, दिस इज ब्लॉगर राज. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आजचा कार्यक्रम असा आहे, शेवटच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की शेवटचा ब्लॉग हा अर्धवट सोडला होता बिकॉज ऑफ माझं हेल्मेटचं जे माउंट होतं ते तुटलं होतं, तर त्यामुळे मला पुढे मोठा ब्लॉग कंटिन्यू नाही करता आला. तर त्याच निमित्तानं आपण हा ब्लॉग बनवतोय, म्हणजेच आपण मोठा ब्लॉगिंग सेटअप आपण पुन्हा एकदा तयार करणार आहे. सो मी असा विचार केला की नवीन ब्लॉगर जे आहेत की त्यांच्यासाठी भरपूर मला कॉमेंट्स येतात किंवा मेसेज येतात की मोठा ब्लॉगिंग सेटअप कसा असतो, मोठा ब्लॉगिंग सेटअपसाठी काय करता, किंवा मोठा ब्लॉगिंगचा जो हेल्मेटचा माउंट आहे तो तुम्ही कसा यूज केलाय. सो त्याच निमित्तानं हा एक विचार केला की एक व्हिडिओ बनवून टाकूया. म्हणतात ना, कावळा बसायला आणि फांदी तुटायला. सो अशी गोष्ट झालेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की आपल्याकडे 2 हेल्मेट आहे. पहिले हेल्मेट म्हणजे एक स्टडचं हेल्मेट आहे, ज्याला की आपण एमसील लावून फिक्स माउंट केला होता मोठ्या ब्लॉगिंगसाठी. दुसरं हेल्मेट आहे वेगाचं, जे की ऍडव्हेंचर टूरर आहे. त्याला अजूनपर्यंत आपण मोठ्या ब्लॉगिंगचा सेटअप आपण लावलेला नव्हता. सो त्यासाठी पण मी एक गोष्ट ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे, ते म्हणजे बेल्टवाला जो माउंट येतो तो तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये दाखवेलच. मित्रांनो, भरपूर दिवस झालं हेल्मेट पण आपण क्लीन नव्हतं केलं. सो त्याच निमित्तानं आपण हेल्मेट्स पण क्लीन करूया, म्हणजे त्याच्यातले पूर्ण कुशन्स वगैरे काढून मस्त असे वॉश करून ड्राय करून आपण हेल्मेटचा पूर्ण सेटअप रेडी करणार आहोत. आजच्या व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया. सो हे आहे आपलं हेल्मेट, स्टडचं हेल्मेट, जे की मी मोटो ब्लॉगिंगसाठी वापरतो. तर या मोटो ब्लॉगिंग सेटअपचा आपण एकदम एमसील लावून फिक्स माउंट केला होता. सो लास्ट राईड मध्ये जसा तुटला. सो हे आहे एमसील आणि हे समोर दिसतंय तो तुम्हाला माउंट आहे, हे ब्लॅक वालं. सो हा इथे एमसील लावून मी फिक्स माउंट केला होता, जे की मी जेव्हा गोप्रो माउंट करायच्या वेळेस डायरेक्ट एका साईडचं तुटून गेलं. माझ्याकडे 2 हेल्मेट आहे, एक तर हे स्टडचं आहे आणि हे वेगाचं आहे, जे की ऍडव्हेंचर टूरर आहे. स्टडचं जे हेल्मेट आहे त्याला मी पहिलं एमसील लावूनच त्याला पूर्ण माउंट करणार आहे. आणि याच्यासाठी एक आपण ऑनलाईन गोष्ट मागवलेली आहे, याच्यासाठी एक सरप्राईज आहे, ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेलच. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो कुशन्स लावूया हेल्मेटला, जे की आपण धुण्यासाठी काढले होते. तर एका सेकंदाच्या ट्रान्झॅक्शन मध्ये हे सगळे कुशन आपण लावूया. कुशन लावून रेडी झालेले हेल्मेट आहे. तर आपण आता डायरेक्ट माउंट लावूया, माउंट लावायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा तर एक एमसील घ्यायचंय, एक नाईफ घ्यायचंय. मी तर नाईफ यूज करतो, कारण की मला व्यवस्थित प्रॉपर असं शेपमध्ये त्याला कट करता येतं जेव्हा मी एमसील हेल्मेटला माउंट करतो. 2 प्रकारचे एमसीलचे हे येतात. सो एक ब्लॅक असेल आणि एक व्हाईट असेल, तर आपण ओपनच करूया आता सध्या. आणि हा, हे व्हाईट आहे. सो आणि याच्यामध्ये मे बी ब्लॅक असू शकते. येस, ब्लॅक. आपल्याला 2 मटेरियल मिळतं, एक ब्लॅक आणि एक व्हाईट, जे काही थोडंसं नरम आहे. एकदा वाळल्यानंतर एकदम हार्ड होऊन जातं. माझं मी माउंट केलेलं या शर्टच्या हेल्मेटला, मला असं वाटतं मे बी 4-1 वर्ष झाले असेल. तर अजून पण निघाला नव्हता तो माउंट. तो माउंटचा मी स्वतःहून घरी आल्यानंतर चाकूने काढलेला आहे तो माउंट. दुसराही पर्याय असा मार्केटमध्ये अवेलेबल आहे गोप्रो माउंट करण्यासाठी, तेही तुम्ही बघू शकता. दोन्ही मटेरियल एकदम व्यवस्थितपणे मिक्स करायचे, एकामध्ये एक जेल झाली पाहिजे, तेव्हा जाऊन ते माउंट मजबूत होईल. सो पहिले हे मिक्स करूया. मस्त असं मिक्स करून घेतलेलं आपण. मस्त असं गरम पडलं ऍक्च्युली, काय आय डोंट नो हे काय मटेरियल आहे, बट गरम पडले.
माउंट करून झालेले आहे. आता त्याला सुकण्यासाठी कमीत कमी 2 दिवस ठेवायचे. सो 2 दिवस ठेवल्यानंतर ते मस्त असं सुकणार आहे आणि कडक होतं, म्हणजे हार्ड होऊन जातं. सो आपल्याकडे आहे दुसरं हेल्मेट. त्याचं जर आता झालं, त्या हेल्मेटला आता 2 दिवस ठेवून सुकायला त्याला थोडासा वेळ द्यावा लागेल. नेक्स्ट राईडसाठी मे बी मी हे हेल्मेट यूज करेन. आणि याच्यासाठी पण आपण एक गोष्ट मागवली, जसं तुम्हाला मी मगाशी म्हणालो, ती गोष्ट म्हणजे आहे हे. सो हे काय नाही, बिल आहे. सो ही ती गोष्ट आहे. हे आहे मोबाईल माउंट होल्डर, जे की स्ट्राईप म्हणजे बेल्टचं आहे. सो हे आपण वापरणार आहे त्याच्यासाठी. त्याच्यामध्ये येते एक मोबाईल होल्डर माउंट आणि त्याच्यामध्ये एक स्क्रू आहे. एक मोबाईल होल्डरचा हा माउंट आहे, म्हणजे जॅक आहे. माउंटला हा जो एक सपोर्टर आहे, म्हणजे एक्स्ट्रा क्लिप दिलेली आहे, आणि हा त्याचा स्क्रू आहे. सो असं काही मटेरियल आलेलं आहे मला. हे मे बी मला 385ला पूर्ण सेट पडलेला आहे. तर तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं हे मोबाईल माउंटचं तर आपल्याला काही गरज नाही आहे. ज्यांना पण मोबाईलने ब्लॉगिंग करता येते किंवा मोबाईलने ब्लॉगिंग करतात त्यासाठी पण हे बेस्ट आहे. आपण हा पहिला स्ट्राईप आणि माउंट लावून घेऊया. याचा जो पॉईंट आहे पूर्ण निमुळता आहे, तर याला एमसील लावून मला बेसिकली याला ना मला एमसील लावून खराब करायचं नव्हतं, कारण की हे माझं फेवरेट हेल्मेट आहे आणि बाईकवरती दिसायला पण एकदम अट्रॅक्टिव्ह आणि मस्त दिसतं. सो मी त्याच्यासाठी हा बेल्ट मागवला आणि लकीली बेल्ट पण ब्लू कलरचा आहे. सो हे असं काही लावायचं आहे. हे 2 स्ट्राईप आतमध्ये जातील आणि हे 2 बेल्ट इकडून लावू शकतो. सो हे असं काहीतरी माउंट होतं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इकडे गोप्रो लावून मोटो ब्लॉग करू शकता. फायनली जाऊन आपले आता दोन्ही मोटो ब्लॉग सेटअप, म्हणजे दोन्ही हेल्मेटचे सेटअप रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता माझ्या लेफ्ट साईडला, म्हणजे तुमच्या राईट साईडला, तुमच्या राईट साईडला हे पूर्ण आपण फिक्स करून टाकलेलं आहे एमसील लावून. आणि हे आहे, हे ऑनलाईन ऑर्डर केलेलं मी मोबाईल माउंट, जो की स्ट्राईप आणि क्लिप आहे. ब्लॉग करण्यासाठी मी हे आतापर्यंत वापरलं नव्हतं, म्हणजे जेव्हा ब्लॉग नव्हतं करत तेव्हा मी वापरत होतो, बट ब्लॉग करण्यासाठी मी हे पहिल्यांदा वापरेल. आणि याचे प्रो कॉन्स काय हे पण तुम्हाला सांगेल. याच्यात तर एक आहे की नाईट राईडला मला वायझर बंद नाही करायला लागत, कारण की हा ट्रान्सपरंट वायझर नाही आहे. आय एम सुपर एक्सायटेड टू राईड. बेल्टवाला जो माउंट मागवलेला आहे त्याच्यावरती ब्लॉग कसा होता किंवा कॅमेराची स्टेबिलिटी कशी राहते, तो माउंट हलतोय की नाही हलतोय, स्ट्राईपची म्हणजे त्या पट्ट्यांची कशी ग्रिप आहे हे तुम्हाला नेक्स्ट येणाऱ्या ब्लॉगमध्ये सांगेल. सो हा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवूया. छोटासा हा व्हिडिओ होता, एक बॅड लक पण म्हणा आणि एक त्याच्यानंतरची प्रोसेस पण म्हणा, की ते माउंट तुटल्यामुळे आपल्याला दोन्ही हेल्मेट दाखवता आले किंवा माउंट आपल्याला कसे लावतो मी कसे केलेले आहेत ते तुम्हाला दाखवता आले. सो हा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवूया. भेटू अशा कुठेतरी नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन कीप ड्रीमिंग, कीप चेसिंग. अरे ऐक ना, वाजवू नको प्लीज. पहिले जे रेकॉर्ड केलं त्याला माईक लावलाच नव्हता मी. शिट, फालतूगिरी झाली. परत रेकॉर्ड करायला लागेल आता मला. चला, काय करणार, काम आहे.